आता सगळ्यांना नवरात्र उत्सवाचे वेध लागलेत। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू आहे। मंदिराच्या शिखराला रंगरंगोटी केली जाते। संपूर्ण मंदिराची स्वच्छता केली जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। गणेश उत्सवानंतर सगळ्यांना आता नवरात्र उत्सवाचे वेध लागलेले आहेत। कोल्हापूरच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात सुद्धा आता नवरात्र उत्सवाची तयारी युद्धपातळीवरती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या 5ही शिखरांना आता रंगरंगोटी करण्यात येत आहे। याचं काम सध्या आता युद्धपातळीवरती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। यामुळे मंदिराला नवी झळाळी आहे ती प्राप्त होणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर दरवर्षी नवरात्र काळामध्ये आहे ते अंबाबाई मंदिराची पूर्णपणे स्वच्छता हाती घेतली जाते। पाण्याच्या फवारणी आहे ते संपूर्ण मंदिर आहे ते धुवून काढलं जातं। सध्या रंगरंगोटीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मंदिर आहे ते पूर्णपणे स्वच्छ करण्यात येणार आहे। या दरम्यान अंबाबाई मंदिर एक दिवस आहे ते इरलं देवीला पांघरलं जातं, त्यासाठी दर्शनानिमित्त ते मंदिर बंद राहतं, मात्र इतर जे विधी आहेत ते मात्र सुरू राहतात। एकूणच पाहायला गेलं तर नवरात्रोत्सवाच्या तयारीनं आता अंबाबाई मंदिरामध्ये वेग घेतल्याचं पाहायला मिळते। गरुड मंडप जो अंबाबाई मंदिराची एक खासियत होती तो आता दुरुस्तीच्या कामासाठी हाती घेण्यात आलेले, हे सुद्धा काम आता नवरात्रीच्या काळामध्ये पूर्ण होईल अशा पद्धतीची आहे ती शक्यता व्यक्त केली जाते। त्याची या ठिकाणी लाकडी खांब बसवायला आता सुरुवात झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीचा आढावा घेतला तर अंबाबाई मंदिर आता नवरात्र उत्सवासाठी सज्ज होताना पाहायला मिळते। जिल्हा प्रशासन असू दे, पोलीस प्रशासन असू दे, आता या संपूर्ण बाबीचा आढावा घेताना पाहायला मिळते आणि लवकरात लवकर मंदिर आहे ते त्याची कामं करून या नवरात्र उत्सव काळासाठी सज्ज होईल या दृष्टीनं आहेत ते प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरची 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेली हे अंबाबाई देवी नवरात्र काळामध्ये भाविकांची येणारी संख्या पाहता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन आता नवरात्र उत्सवाच्या तयारीमध्ये गुंतल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। बातमी आहे सोलापूरमधून पावसासंदर्भातली बातमी आहे, कारण सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय। पावसामुळे सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली गेलाय। सोलापूर धुळे महामार्गावरील तुळजापूर नाका इथं ओढा ओव्हरफ्लो झालाय, महामार्गावर पाणी आलंय। शहरातील शिळगी भागातील ही सगळी भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत, कारण तुम्हाला घरं दिसतील आणि त्याच्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी बघायला मिळेल। शेतात पाणी गेलेलं आहे, अंतर्गत रस्त्यांवर पाणी गेलेलं आहे, सोलापूर धुळे महामार्गावर पाणी आलेलं आहे, अनेकांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पावसाचं पाणी आलंय, हा रस्ता भरलाय, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। शहरातील शेळगी, जुना विडी, घरकुल, अक्कलकोट रोड परिसर अशा अनेक भागांमध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे।